हरिभक्तपरायण शिरीष मोरे महाराज यांनी आपली जीवनयात्रा संपवली आणि एक हिंदुत्ववादी विचारांचा तसेच शिवविचार तळागाळात रुजवणारा आणि भागवत धर्माचा प्रचारक एक असा असणारे उमदा व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेलं. शिरीष मोरे महाराज हे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्याबद्दल एक दोन शब्द. मित्रांनो, हिंदू धर्मात 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर पहिला पुरुषार्थ आहे धर्म. आपलं आचरण धर्मानुसार पाहिजे आणि जर आपलं आचरण धर्मानुसार असेल तर आपण अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे. तो अर्थ म्हणजे धन हे पण धर्मानंच मिळवायचं आहे. मित्रांनो, शिरीष मोरे महाराजांनी आर्थिक विवंचनेतून आपली जीवनयात्रा संपवली. मला तरुणांना हा संदेश द्यायचा आहे: तुम्ही हिंदुत्वाचं काम करता, देवदेश धर्माचं काम करता. धर्माचं काम करत असताना तुम्हाला प्रसिद्धी देखील मिळते. पण हे सर्व करत असताना जसा धर्म महत्त्वाचा आहे तसंच अर्थही महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही धर्माच्या बाजूनं राहता त्यावेळी धर्मानंच अर्थ कमवायचा आहे, धन कमवायचं आहे. अवैध व्यवसाय करून कमवायचं नाही तर चांगल्या मार्गानं धन कमवायचं आहे. आलेली प्रसिद्धी, मिळालेली प्रसिद्धी याच्या पाठीमागं अजिबात धावायचं नाही. तुम्ही धर्माचं काम करत असताना तुम्हाला प्रसिद्धी ही मिळतच जाणार आहे. त्यामुळं त्या प्रसिद्धीला भुलून तुम्ही तुमच्या अर्थकारणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. अर्थकारणाकडे जर दुर्लक्ष झालं तर तुम्हाला मिळालेल्या प्रसिद्धीतून फक्त वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण होऊ शकते. कारण तुम्हाला असं वाटायला लागतं की माझ्याकडे प्रसिद्धी एवढी आहे परंतु त्या प्रमाणात धन नाही. आणि इथूनच आपल्या मनामध्ये वैफल्यग्रस्त अवस्थेची ठिणगी पडते. आता बघा, तिसरा जो पुरुषार्थ आहे तो आहे आपला काम. काम म्हणजे कामना. जर तुम्ही धर्माचं आचरण करत असाल आणि धर्मानंच अर्थ, जो दुसरा पुरुषार्थ आहे, धर्मानं अर्थ कमवत असाल तर तुमच्या सगळ्या कामना म्हणजेच काम ह्या त्यागयुक्त भोगाच्या असणार आहेत. आणि जर तुमच्यामध्ये त्यागयुक्त भोग असेल तरच तुमचा चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्षाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. तर सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या हिंदू धर्मातील 4 पैलूंवर, 4 पुरुषार्थांवर यथार्थ कार्य केलं पाहिजे. समतोल 4ही गोष्टींचा राखता आला पाहिजे. कारण जसं एखाद्या खुर्चीला किंवा टेबलाला 4 पाय असतात, त्याच्यातील एक जरी पाय डगमगला तरी आपलं आसन डळमळीत होऊ शकतं. त्यामुळं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, धर्माचं काम अवश्य केलंच पाहिजे. तो पहिला पुरुषार्थ आहे धर्म. परंतु धर्मासोबत योग्य पद्धतीनं चांगल्या मार्गानं अर्थही कमवलं पाहिजे, त्यागयुक्त कामना पाहिजेत आणि मोक्षाचा मार्ग देखील आपल्याला प्रशस्त करायचा आहे. हरिभक्तपरायण शिरीष मोरे महाराजांना साश्रूपूर्ण नयनांनी विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली. एवढंच.